पालवीमध्ये आज आपण जो कार्यक्रम बघणार आहोत तो नेहमीप्रमाणे चर्चा नसून एक छोटीशी नाटिका बघणार आहोत। ती नाटिका मुलांनी केली आहे आणि त्या नाटिकेच्या लेखिका आता आपल्याकडे आल्या आहेत। त्यांच्याशी आपण आधी थोडा वेळ बोलूया। त्या आहेत शैलजा दांडेकर। नमस्ते। दांडेकर बाई, तुम्ही ही जी नाटिका लिहिली ती पूर्णपणे काल्पनिक अशी लिहिली की तुम्हाला त्याच्यावर काही अनुभव आले किंवा मुलांचे पालकांचे त्याच्यावर ही नाटिका आधारलेली आहे किंवा दोन्हीचं मिश्रण अशी काय आहे? नाटिका कशाच्या आधारावर लिहिली? नाही, मी जी नाटिका लिहिली ही संपूर्ण माझ्या अनुभवातूनच लिहिलेली आहे। कारण मी एका नामवंत शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि शिक्षिका असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांशी माझा सतत संबंध येतो। आजकाल आपण समाजामध्ये नेहमी ओरड ऐकतो की आजचे विद्यार्थी हे बेशिस्त झालेले आहेत, त्यांना कोणाबद्दल आदर नाही, असं आपण नेहमी ऐकतो। बरेच वेळा तर प्रत्यक्ष पालक सुद्धा आम्हाला येऊन भेटून सांगतात की आमचा मुलगा फार बेशिस्त झाला आहे, याचं कारण काय आहे आम्हाला काही समजत नाही, तुम्हाला समजतं का बघा, असं आम्हाला पालक येऊन विचारतात। त्यावेळेला आम्ही ह्या विद्यार्थ्यांची अगदी आपुलकीने आणि जवळून चौकशी करतो की हा मुलगा असा का वागतोय, हा त्यांना पालकांना पडलेला प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आणि त्यावेळेला असं लक्षात येतं, तो मुलगा ज्यावेळेला आमच्याशी मोकळेपणे बोलायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की जसा पालकांना हा प्रश्न पडलेला आहे की हा मुलगा असं का वागतो, तसेच त्या मुलालाही प्रश्न पडलेले आहेत की आपले पालक, शिक्षक, समाज हे असे का वागतात। म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठेतरी काही समस्या निर्माण झालेल्या आहेत की हे असे का वागतात, याबद्दल त्याच्या मनात काही समस्या निर्माण झालेल्या आहेत। आणि म्हणून ज्या वेळेला विद्यार्थ्यांची आम्ही चौकशी करतो त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात येतात, निरनिराळे अनुभव आम्हाला येतात। अगदी साधं उदाहरण बघा की आपण घरी नेहमी मुलांना असं सांगतो की खोटं कधी बोलायचं नाही, हे अगदी सहजपणे आपण नेहमी सांगतो। पण एखाद्या वेळेला मुलाला असा अनुभव येतो की घरामध्ये वडिलांना फोन येतो, वडिलांना झोपलेले असतात दुपारचे आणि त्यावेळेला त्यांना तो फोन घ्यायचा नसतो, मग ते चटकन मुलाला सांगतात की वडील घरात नाहीयेत असं सांग। बरोबर। आता अगदी या साध्या साध्या उदाहरणातून मुलांच्या मनावरती त्याचा परिणाम होतो, कारण मुलं ही अतिशय अनुकरणाने शिकणारी असतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनावरती ह्या गोष्टींचा सतत परिणाम होत जातो। आणि ज्या वेळेला ते पालक, शिक्षक, समाज ह्यांच्याकडनं अशा काही गोष्टी ऐकतात, बघतात, त्यावेळेला त्यांच्या